जिकडे. काय झालं काय तुम्हाला? आनंद झालाय. आनंदी आनंदकडे जिकडे. लॉटरी लागली वाटतं. अरे लॉटरी नाही लागली. धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जात आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल काय आज? एवढंच ना? एवढंच नाही, त्यांच्याऐवजी दुसरा भाडेकरू आला ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला. अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे ना. मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला. अरे हा असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून दे. बरी आठवण झाली. काय झालं? त्यानं एक जुनी केरसुणी दिली होती, ती परत आणली पाहिजे मला. पळवून नेतील लेखाचे. हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कहर कहर झाला. कहर झालं तरी काय? केरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात. बाया. परमेश्वरा, आणखी काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा. हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत. बायका वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? हा? नाही मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा? लग्न करावंच लग्न. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. हा? या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुधा शंतनूची बायको. नमस्कार. या, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. तू- रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. हा. ही का तुमची केरसुणी? हा. निघायचं का? चला निघूया थांबा. बाबा. आता का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. काय तुमची बायको म्हणजे? ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ म्हणजे अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लागतेस कसली? अच्छा येते. आणि मला तुम्हाला पण कुठला मोठा? चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला. हो, वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आणि आहे? हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. हळू आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा. किती झाले रे? हे घे. उतरला एकदा आता. तुम्ही घरंदाज आहात, तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा, समजलं?
लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं मग कशाला बोंबलताय जात का? मग आता तुला बोंबलतो ना. अरे दादा, हं? काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? अरे पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरंय. हो. आपण दुसरी जागा शोधतो हेही खरंय. हो. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे असं हातपाय काढून चालायचं नाही. हा. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत हो, नाही, हो. आपण त्यांना लुबाडीत नाही. नाही. है ना? काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. हा. या सुधीरला नोकरी आहे. हो. आपण सरळ सांगायचं हं. की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. हा. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल हं. आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. हा. मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. हं. घरातली करती सवरती बाई तू आहेस. म्हणजे तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात जा ना बाबा, तू पण बाहेर हा, जा. मग. पण पार्वती म्हणून जा, पारू म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. हा. आणि हे बघा हं. बायानो, हो. तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा. हो. हं? नाही तर उभे राहिला अशाच. नाही नाही हे काय? इथूनच तिथे गेल्यावर हो. चल. प्रॅक्टिस. या 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 अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच. हो. मी धनंजय माने हो, हो. आणि हा माझा बायको पार्वती. हा? पाया पडते हा आयुष्यमान भव. शाली नाही, शाली हो, नाही. हो. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा ती तिकडची कोल्हापूरची आहे ना. हो व्यायाम का? शाळेत होती. अहो पण तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू. नमस्कार. नमस्कार. माझा धाकटा भाऊ. हा. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते हा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. हा. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. हो का? ही सुद्धा बँकेत नोकरी करते. हा. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का? असं आहे हो, ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमच्या. हा, हो सामान नेऊन ठेवू. हो जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला. येते हा चल ग